शिक्षणाचा एक महर्षी असा ज्यांचा गौरव केला जातो असे जे.के. जाधव साहेबांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करा? जे.के. जाधव साहेब यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव असं काम आहे. आम्ही गेल्या 40 वर्षापासून त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं, राजकीय क्षेत्रातलं, तसेच बँकेच्या क्षेत्रामध्ये ही जी बँक आहे लोकविकास बँक ही शेतकऱ्याची बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक युवकाला उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कोणत्याही वेळी कधीही फोन करा, जे.के. साहेब आपल्याला उपलब्ध असतात आणि सामाजिक कामामध्ये ज्यावेळेस त्यांची मदत आपल्याला लागेल त्यावेळेस ते भरभरून मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा या नेत्याला माझ्यातर्फे व आमच्या नगरसेविका दया गायकवाड आमच्या दोघांतर्फे त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. जिल्ह्यामध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर उद्योग, सहकार, शिक्षण या क्षेत्रामध्ये भरघोस असं कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षण, सहकार या क्षेत्रामध्ये भरपूर अशी प्रगती केली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी शिक्षणाचं जाळं पसरवलं आहे. लोकविकास बँकेच्या माध्यमातून अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत नागरिकांना त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उद्योग असे सुरू केलेत. शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी भरगचाची भरारी घेतलेली आहे. असे जे.के. दादा यांना आज वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. काय नाव तुमचं? विश्वनाथ गवळी, माजी उपाध्यक्ष, लोकविकास नागरिक बँक. येस चला नाही ना नाही ना सुधाकर जोशी, चार्टर्ड अकाउंटंट. जे.के. आणि मी 1973 ते 75 नांदेडला एका ठिकाणीच नोकरी करत होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, ते वेगळ्या ठिकाणी गेले, पण अजून आमची मैत्री आहेच. त्यांनी परत रिटायर झाल्यानंतर ही बँक स्थापन केली लोकांच्यासाठी, शिक्षण संस्था काढल्या. आता नवीन ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी विंग सेंटर सुरू केलं पैठणीसाठी. गावातल्या लोकांना याचा बराच फायदा होईल. त्यांना यानिमित्त त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. चांगलं आरोग्य लाभो. काय नाव तुमचं? त्यांना सुधाकर जोशी, चार्टर्ड अकाउंटंट. ठीक. शुभेच्छा सर. संस्थेचे अध्यक्ष माननीय जे.के. जाधव साहेब, आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण सर्व समाजामध्ये उपस्थित आहात. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. 1975मध्ये MPC थ्रू आपल्या दादांनी सरकारी शासकीय नोकरीमध्ये काम केलं आणि निरंतर काम करत असताना 2004मध्ये त्यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली आणि शिक्षणाचा वसा 1984मध्ये त्यांनी भारतीय पुनर्रचना संस्था ही संस्था उभारली. त्याच्या माध्यमातून तळागाळातील दलित, दुबळ्या व्यक्तींना शिक्षणाच्या माध्यमातून न्यायदान देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. समाजकार्य आणि प्रत्येकाच्या तळागाळातील छोट्याच्या छोट्या व्यक्तीपर्यंत त्यांच्याविषयी तळमळ असणारे आपले दादा, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कसं ओळखायचं, प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि समाजामध्ये कसा बदल होईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे आपले दादा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण सर्वजण जमलो आहात. त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व, समाजाभिमुख विचाराची प्रेरणा, असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे म्हटले की शिक्षण हे वाघींचं दूध आहे, जे पिल्यास माणूस बरोबरल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपले अध्यक्ष त्यांची तळमळ आहे की प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला, गरीबातील गरीब व्यक्तीला, विद्यार्थ्यांना काय मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे. त्या माध्यमातून विद्यार्थी शिकले तर आपला समाज सुधारेल, समाज सुधारेल तर आपला देश सुधारेल. अशा प्रकारे आपल्या देशाची प्रगती अशी नेहमी आपल्या
अध्यक्ष साहेबांना आपल्या समाजाविषयी तळमळ आहे. नाव सांगा. डॉक्टर मी BGPS BEd कॉलेज प्राचार्य डॉक्टर श्रीकांत पाटील. समृद्धी, भरभराटी आणि राजकारणात सुद्धा त्यांनी प्रगती करावी, जिल्ह्याच्या पदावरती जाऊन बसावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. JK दादा हे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आले आणि प्रशासकीय कामामध्ये ते अतिउच्च पदावरती म्हणजे उद्योग सचिव या पदावरती जाऊन पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी धार्मिक, सामाजिक आणि इतर शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि आज ते सुद्धा समाजसेवा करत आहे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं ना नाही, कोणतंही काम असेल तर यस म्हणतात आणि म्हणून अशा या JK जाधव साहेबांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी उच्च पदावरती जाऊन पोहोचावं अशा प्रकारचे शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. JK साहेबांनी तरुण पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये उभी केलेली आहे. या संदर्भात आपली काय? त्यांनी उद्योग सचिव असताना सुद्धा आणि आतासुद्धा म्हणजे वैजापूरला त्यांनी लढा दिला आणि MIDC त्यांनी वैजापूरला आज आणलीच. आज त्या ठिकाणी प्लॉटचे वाटप होत आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक उद्योजक, तरुण उद्योजक त्यांनी या ठिकाणी मोठे केले, त्यांना मदत केली. त्यांना पैठणीसाठीचं सुद्धा या ठिकाणी वैजापूर आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि आज वैजापूरमध्ये चांगल्या प्रकारचं प्रतीचं पैठणीसाठीची निर्मिती होती, याचा मला आनंद आहे. पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा वारसा आहे. आज कोणीही माणूस कोणत्याही कामासाठी गेला आपल्याला नाही म्हणत. असे JK दादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी अगोदरच सांगितलं की JK दादा म्हणजे दादा असे तर कोणतंही काम घेऊन दादाकडे गेलं ते नाही, त्यांच्या तोंडात शब्द नाही, यस म्हणजे काम होणारच अशा प्रकारचा शब्द JK दादाच्या तोंडात आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि अहोरात्र प्रयत्न करतात. ते कधीही कोणत्याही नागरिकांसाठी त्यांच्याकडून नाही हा शब्द नाही आहे आणि म्हणून मी अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देतो आणि त्यांची प्रगती व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून 2 शब्द संपवतो. दादांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, अजून कष्टकऱ्यांना, बेरोजगारांना दिलासा दिला एक कर्जाच्या रूपाने, त्याबाबत काय म्हणतो? आता मी अगोदर सांगितलं दादांनी बँकेच्या माध्यमातून बँक उभा करणं इतकं काही सोपं काम नाही आणि घरातल्या घरामध्ये आपण सुद्धा घरातले सुद्धा 4 भाऊ आपण एकत्र राहू शकत नाही, परंतु दादांनी अनेक संघर्ष केलं. त्यामधून त्यांनी बँक उभा केली आणि बँक उभा केल्यानंतर सुद्धा दादा इतके लोकप्रिय आहे की ते आज पुन्हा या लोकविकास बँकेचे चेअरमन, ते संस्थापक अध्यक्ष, संस्थापक चेअरमन आहेत आणि आज सुद्धा त्या बँकेची ती प्रगती करताय. आपण पाहिलं या धकाधकीच्या काळामध्ये अनेक बँका, अनेक सोसायट्या, अनेक संस्था यावरती अनेक प्रकारचे वाईट प्रसंग आलेले आणि अशा वाईट प्रसंगाच्या काळामध्ये सुद्धा JK दादांनी लोकविकास बँक ही या ठिकाणी चांगलं या बँकेचं रिझल्ट दिलेलं आहे, लोकांना त्या प्रकारे सेवा दिलेली आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.